अगं बघ, तुझी मुलं किती मातीत खेळत आहेत. अगं घे त्यांना, आजारी पडतील. हे असं बोलणं बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल. प्रत्येक आयांनी हे ऐकलं असेल. खरा प्रश्न हा आहे की मुलांना मातीत खेळू द्यायचं की नाही. आणि उत्तर आहे हो. त्यांना मनसोक्त मातीत खेळू द्या. त्यांना त्यांचं बालपण भरभरून जगू द्या, कारण ते पुन्हा येणार नाही हो. मुलांनी मातीत पाण्यात खेळलंच पाहिजे. मुलं नाही तर कोण खेळणार. आणि मातीत खेळण्याचे फायदे पण आहेत बरं का. मुलांचं ब्रेन डेव्हलपमेंट वाढतो, इमॅजिनेशन पॉवर वाढते, स्मेल टच सेन्स वाढतो आणि फिजिकल स्ट्रेंथ पण वाढते. मातीत खेळताना मुलं खोदणे, उचलणे हे असे कामं करतात, त्यामुळे मसल स्ट्रॉंग होतात त्यांचे. मुलांची क्रिएटिव्हिटी वाढते. तुम्ही जर कधी लक्ष देऊन बघितलं असेल तर तुम्हाला कळेल की त्या वेगवेगळ्या गोष्टी बनवण्याचा प्रयत्न करतात. जसं की मातीची भांडी वेगवेगळी बनवतात, ताट, वाटी किंवा प्राणी बनवतात, किल्ले मातीपासून बनवलेले, पुन्हा घर आणि खाण्याचे पण पदार्थ वेगवेगळे. त्याने घर घर खेळताना कधी तुम्ही बघितलं असेल तर लाडू, केक, पोळी असं वेगवेगळं काही त्यांच्या कल्पनेच्या ह्याच्यामधून ते बनवत असतात. आणि या नैसर्गिक खेळांमुळे काय होतं, त्यांना आनंद वाटतो, खूप एकदम मज्जा येते, खूप सारी मज्जा करतात. आणि त्यातून शिक्षण पण होतं. त्यांची कल्पनाशक्ती एवढी असते ना, आपण विचारही करू शकत नाही असा. आता 2-3 दिवसांपासून पर्व काय करतोय, ह्या अशा मातीच्या वाट्या बनवतोय आणि घरी घेऊन येतोय. रोज घरी आता 20 ते 25 वाट्या अशा करून त्यांनी जमा केलेल्या आहेत. मी विचारलं त्याला, एवढ्या वाट्या कशाला बनवून आणतोस रे तू रोज? तर मला म्हणला, अगं दुकान टाकणार आहे मी. मग मी सहज विचारलं त्याला, मग किती रुपयाला तू वाटी ठेवणार रे? तर म्हणला 1 रुपयाला 1 वाटी. मग मी विचारलं, का रे एवढं स्वस्त का ठेवलास? मग त्याने काय उत्तर दिलं की अगं, ज्यांच्याकडं पैसे नसतील तर त्यांनी कसं घ्यायची वाटी विकत. मी जर 10 रुपये, 20 रुपये किंवा 50 रुपये जर अशी किंमत ठेवली आणि ज्यांच्याकडे पैसेच नाहीत, मग ते वाटी कशी घेणार विकत. म्हणून मी 10 रुपये किंमत ठेवणार आहे. म्हणजे बघा मुलांची कल्पनाशक्ती कशी असते. फक्त मातीत खेळताना एवढंच लक्ष ठेवायचं की खूप घाण माती नाही आहे ना, किंवा मग जखम असेल तर नाही खेळू द्यायचं. आणि खेळून झालं की हातपाय धुवायला लावायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला काय वाटतं मुलांनी मातीत